नमस्कार बहिणींनो. आज आहे 18 फेब्रुवारी 2026. ओके. सो आज ज्या लाडकी बहीण योजनेबद्दल ताजे अपडेट आले आहे ते आपण एक एक करून बघून घेऊयात. ओके. आता सरकारकडून आज एक महत्त्वाची बातमी पण समोर आली आहे. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा पहिली अपडेट आहे अदिती तटकरे यांच्याविषयी. ओके. आता यांनी काय सांगितलं आहे ते आपण बघून घेऊयात. ओके. सो बेसिकली आज सरकारने स्पष्ट केलं आहे की ज्या बहिणींची अजून KYC पूर्ण केलेली नाही आहे त्यांचा 1500चा हप्ता अडकू शकतो. म्हणजेच जर तुमची जी KYC आहे, ओके, तो स्टेटस जर अपूर्ण असेल तर पैसे तुमच्या खात्यात येणार नाही. म्हणून लगेचच तुम्ही KYC पूर्ण करा. ओके. सो बेसिकली महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंतर्गत KYCमध्ये चुकी केलेल्यांनी लगेच दुरुस्ती करावी असं आवाहन महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी खुद केलं आहे. ओके. जर KYC तुमची पूर्ण नसेल तर पुढील हप्ता मिळण्यास तुम्हाला अडचण येऊ शकते. ओके. म्हणून सांगतो की ज्या महिलांचे KYCमध्ये प्रॉब्लेम झाला असेल मागे किंवा अपूर्ण असेल तर त्यांनी KYC तात्काळ रीतीने पूर्ण करून घ्यावी. ओके. आता दुसरा अपडेट काय आहे? आता बेसिकली सरकारने KYCसाठी 31 मार्च 2026पर्यंत फक्त वेळ दिला आहे. त्याच्यानंतर हा वेळ काढून घेतला जाईल. नंतर वेळ मिळणार नाही. म्हणून या तारखेआधी जर तुम्ही KYCचं काम पूर्ण केलं नाही तर तुमचे पुढील हप्ते येणारे थांबू शकतात. म्हणून अजिबात उशीर करू नका. ओके. आता तिसरी अपडेट काय आहे? तिसरी अपडेट म्हणजे हप्ता का अडकतो आहे. सो बेसिकली आज अनेक महिलांच्या खात्यात 1500 अजूनही आले नाही आहेत. फेब्रुवारीचा आता तिसरा आठवडा सुरू झाला आहे. ओके. सो बेसिकली याचं मुख्य कारण आहे आधार लिंक नाही, बँक तपशील चुकीचे, KYC अपूर्ण आणि पडताळणी जोरात चालू आहे. काही महिलांचं सगळं पूर्ण आहे, फक्त पडताळणी असल्यामुळे अजून तरी पैसे आलेले नाही आहेत. ओके. आता जर तुमच्याही खात्यात पैसे आले नसतील तर हे सगळं तुम्ही आधी तपासा. आधार लिंक आहे का, बँक तपशील बरोबर आहे का, KYC तुमची स्टेटस बरोबर आहे का. ओके. पेंडिंगवर तर नाही आहे कुठलं काय. मग तुम्ही तुमच्या खात्यात तरीसुद्धा पैसे नसतील आले तर हे सरकारकडून पडताळणी चालू आहे. जसं ते पूर्ण होणार काम त्यानंतर पैसे यायला सुरुवात होतील. ओके. आता काय करायचं फक्त एवढंच लक्षात ठेवा की आधार कार्ड तुम्ही तुमचा अपडेट करा. जर नसेल तर नंबर जो असतो तुमचा तो लिंक आहे का बघा. ओके. आणि बँक खाते लिंक तपासा, KYC पूर्ण करा. सो बेसिकली हे केल्यावर तुमचा पुढचा हप्ता तुम्हाला सरळ रीतीने मिळेल. ओके. सो सगळं काम सरकारच्या अधिकृत पोर्टलवर मोफत होतं आहे. ओके. कोणत्याही विनाकारण दुसऱ्या कुठल्याही वेबसाईटवर जाऊन काही करू नका. ओके. आणि फसवणुकीपासून थोडंसं सावधान राहा. ओके. सो आता दुसरं सांगायचं झालं तर आता KYC सुधारणा आता जोरात सध्या सुरू झाली आहे. त्यामुळे काय झालं आहे, पडताळणी करताना आता थोडासा वेळ घेत आहे सरकार. ओके. सो पैसे यायलासुद्धा थोडा टाईम लागत आहे. आता अजूनही महाराष्ट्र शासन KYC सुधारण्यासाठी फायदेशीर वेळ देत आहे आणि लक्षात घेतले आहे की चुकीमुळे बरीच महिलांना त्यांच्या लाभांमध्ये अडचण येतात. आता झालं आहे काय, ज्या महिलांनी KYC चुकीची केली आहे त्यांना काय केलं आहे, सरकारी कर्मचाऱ्यात टाकलं आहे काय वेळेस. ओके. म्हणजेच की त्यांना पैसे मिळणारच नाहीत. सरकारी सरकारी जे कर्मचारी महिला आहेत त्यांच्यासाठी योजना नाही आहे, त्यामध्ये ते बसत नाही आहेत क्रायटेरियामध्ये. या क्रायटेरियामध्ये कोण बसतं, ज्यांचा उत्पन्न ज्यांचं कमी आहे, ज्या महिलांना गृहिणी आहे, ज्या महिलांना गरज आहे, ज्या कुठलेही सरकारी कर्मचारी नाही आहेत. ओके. त्या महिलांसाठी फक्त योजना आहे. ओके. सो आता लाभार्थींनी KYCमध्ये चुका ठीक करण्यासाठी शासनाने आता काय केलं आहे, पोर्टल पुन्हा सुरू केलं आहे. आणि जोपर्यंत KYC पूर्णपणे सगळ्या महिलांचे होत नाहीत बरोबर, तोपर्यंत पैसे येणं थोडंसं पुढचा हप्ता जानेवारीचा येणं, फेब्रुवारीचा येणं थोडा लेट होईल. ओके. पण आता बऱ्याच महिलांना काय झालं आहे, यात लॉग इन आणि अपडेटमध्ये तांत्रिक अडचणी येत आहेत. ओके. त्यामुळे त्यांनी रात्री करून घ्या. ओके. थोडंसं गर्दी कमी असते वेबसाईटवर आणि अशा प्रकारच्या तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे महिला आता तक्रारी करत आहे. त्यामुळे खालील महिन्यांमध्ये यावर उपाय केला जाणार आहे. ओके. खालील म्हणजे कुठल्या, फेब्रुवारी झालं, मार्च झालं. ओके. या महिन्यामध्ये थोडीशी वेबसाईटमध्ये काम चालू आहे. त्याच्यानंतर वेबसाईटमध्ये ट्रॅफिक कमी झाल्यानंतर ही वेबसाईट पूर्ण रीतीने काम करायला सुरुवात होईल. म्हणजे इतका वेळ का दिला आहे मार्चपर्यंत, 31 मार्च 2026, कारण की जानेवारीमध्ये
जानेवारी तर झाला, फेब्रुवारीमध्ये जरी गर्दी असली वेबसाईटवर तरी मार्चमध्ये नसणार, सगळ्यांची तोपर्यंत झालेली असणार. म्हणून मार्चमध्ये सुद्धा तुम्ही KYC करू शकता. 31 मार्चपर्यंत तुम्हाला वेळ दिला आहे. ओके. आणि त्यामुळे त्यानंतर किस्त मिळण्यास तुम्हाला सुरुवात होईल. ओके. म्हणजे जे तुमचं 1500चं वितरण आहे त्यानंतर ज्यावेळेस तुमची KYC कंप्लीट होईल, आज होईल किंवा उद्या होईल, त्याच्यानंतरच तुम्हाला तुमचं 1500 रुपये वितरण व्हायला सुरुवात होईल. ओके. आणि eKYCची अंतिम मुदत आहे, आता जी अंतिम मुदत होती पहिली 31 डिसेंबर 2025 होती, आता काय केली आहे 31 मार्च 2026पर्यंत, म्हणजे पूर्ण तुमच्याकडे 1.5 महिने आहेत. ओके. म्हणून लाभार्थी महिलांनी त्यांच्या माहिती तपासून दुरुस्त करण्याचा जास्त वेळ त्यांना आता मिळाला आहे, त्यामुळे eKYC बरोबर रीतीने करून घ्या. ओके. एवढ्याच होत्या आजचे अपडेट. जर सांगायचे झाले तर एवढ्याच होत्या. लाडकी बहीण योजना अंतर्गत महिलांना 1500 मासिक लाभ मिळवण्यासाठी eKYC पूर्ण करणे अनिवार्य आहे, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं आहे. ही होती पहिली अपडेट आपली. ओके. आणि शासन आता eKYC चुका दुरुस्त करण्याची प्रक्रिया पुन्हा सुरू ठेवत आहे पोर्टलवर, वेबसाईटवर. ओके. आणि 31 मार्च 2026 ही अंतिम तारीख आहे. यामुळे पुढील हप्ते मिळण्याची शक्यता सुरक्षित केली जाऊ शकते. ओके. सो याच होत्या आजच्या अपडेट. ओके. सो जर आता eKYCबद्दल जर सांगायचं झालं, एवढे हप्ते लेट का होत आहे, पडताळणी. ओके. हे मुख्य कारण आहे. ओके. सो आता हीच होती आजची आपली अपडेट. ओके. 18 फेब्रुवारी 2026ची. आणि जर ही माहिती उपयोगीची वाटली असेल तुम्हाला तर व्हिडिओला माझ्या लाईक करा आणि माझं चॅनल आहे बडी नावाचं, त्याला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा. कारण की अशाच ज्या लाडकी बहीण योजनेबद्दल सरकारी योजना अपडेट्स आहेत, कुठल्याही असू द्या, त्या मी रोज तुमच्यासाठी घेऊन येतो. ज्या सरकारकडून येतात बरोबर अपडेट्स, त्याच फक्त मी माझे व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ओके. कारण खूप साऱ्या वेगळ्या व्हिडिओमध्ये पॉईंटनुसार काही सांगितलेलं नसतं, त्यामुळे मी माझ्या व्हिडिओतर्फे सगळ्यांना बरोबर पॉईंट रीतीने सगळं समजावून सांगतो. ओके. त्यामुळे माझ्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करूया. ओके. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.